गुढीपाडव्याला उभारतात गुढी. आता कोणी खाल्ले ते सांगत नाही, पण एवढे आंबे खाऊन झाले आताच. त्यांना वास आला तर तिकडून तिकडे येतील आपल्याकडे. बघा ही अक्षता सगळ्यांना शिकवते कसा खायचा बांगडा तो. आणि मागे बघ कोंबडी आहे. आणि तू काय खाते माहितीये का? चला काहीतरी स्पेशल मेनू आहे, नंतर कळेलच. आडोळेवाने सकाळी सकाळी फणसाच्या बिया भाजतात. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आमची ही 4थी सकाळ कोकणातली. आणि सकाळी सकाळी आमच्या सासऱ्यांनी बघा कसं नारळ पाणी आणून दिलं सकाळी सकाळी शहाळ. आणि इकडे अजून ज्या गोष्टी मित्रसाहेब आंघोळ करायचे बाकी आहेत. गुड मॉर्निंग. इथून शाळेचं पाणी बिनी काढते अक्षता. हां थोडंसंच आहे दे. सकाळी मस्तपैकी आपलं नारळ पाणी. अशी शांत निवांत ही अशी कोकणातली सकाळ. आज आमचा 4था दिवस आहे इकडचा. आणि उद्या सकाळी आम्ही निघणार आहे मुंबईला जायला. म्हणजे आजची सकाळ उद्या सकाळ आमच्याकडे आहे असा अनुभव घ्यायला. शांत निवांत. फक्त पक्ष्यांचा आवाज येतो, गाड्यांचा काय टी नाही पी नाही काय नाही. आणि मेन म्हणजे मोबाईलला पण तेवढे खास नेटवर्क नाही आहेत, खूप कमी आहेत. त्यामुळे बरं वाटतं जरा जगापासून निवांत वेगळं एकदम शांत. आणि आम्ही सगळे रात्री आलो मालवण वगैरे करून, तुम्ही बघितलंच आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आम्हाला ऑलमोस्ट 1:30-2 वाजलेले झोपायला. आणि सगळ्यांनी ठरवलेले की खूप आरामात उठायचं. पण सकाळचे 6:30 वाजले आणि ते ऑटोमॅटिक जाग येते. सगळेच उठले लवकर. हे बघा आडोळेवाने सकाळी सकाळी फणसाच्या बिया भाजतात मस्तपैकी खायला सगळ्यांना. आणि इकडे महिला मंडळांची गडबड चालू नाश्ता बनवायची. आणि आज जरा स्पेशल बेत आहे आज पण कोकणातला. इकडे आपलं सकाळी सगळ्यांचा नाश्ता बनवणं चालू आहे मैत्रिणींचं. आज काय नाश्त्यामध्ये स्पेशल काय आहे? उपीट आहे का? वा, काल पोहे खाल्ले आज उपीट आहे. आणि इकडे मला वाटतं पुढच्या जेवणाची पण तयारी चालू आहे. चला काहीतरी स्पेशल मेनू आहे नंतर कळेलच. बघा इकडे केवढं पीठ मळलं जातं. हे कशाचं वड्याचं पीठ आहे ना? हा वड्याचं पीठ आहे. बरं या सकाळचा नाश्ता करायला सगळ्या नाश्त्याला बसले. साहेब पण उपीट अरे मम्मीला बोलू. आर्याचा अजून ब्रशच चालू आहे. उठली जाता जागी झाली आहे. हे बघा वड्याचं पीठ मळलंय म्हणजे रेडी केलंय. आणि कांदा का टाकलाय का याच्यात? पीठ यायला टाकतात, कोळसा पण टाकलेला तेलात. हा हा पीठ येण्यासाठी हा कांदा टाकलाय. कोळसा पण टाकला होता तो काढलाय. आणि बघा इकडे बालाजी परिवार आपला सगळा गावाला कोकणात येऊन ना कामाला लावलंय सगळ्यांना. चिकन वड्याचे वडे बनवत आहे. म्हणजे नाव चिकन वड्याचं आहे पण सगळ्यांबरोबर खाऊ शकता. व्हेजवाले पण हेच वडे खाणार आहेत. वा मेथऱ्यावाले चांगल्या थापतात की वडे गोल गोल एकदम. हा आणि गायकर वहिनीकडे काय दिलंय? तळायचं काम. हा आणि आडोळे वहिनीकडे हा चूल खूप आवडते. हा का गायकर वहिनींना नाही आलाय तुमच्या हातातच गेलाय. आणि आडोळे वहिनी आपले एक एक वडे उचलतायत आणि कडेत टाकतायत. चांगलं टीमवर्क चालू आहे. चला तुम्हाला आता हा कोंबडी वडे. हा कोंबडी वडे, चिकन वडे नाही कोंबडी वडे. अरे प्रत्येकने सांगितलं कोंबडी वडे. आणि आता एक केळीचं पान ठेवलं आतमध्ये मस्त. आणि मस्तपैकी केळीचं पान ठेवलंय. आणि याच्यावर आता सगळे वडे ठेवणार बनणार ते. कसे गरमागरम वडे बाहेर येत आहे. टेस्टी टेस्टी. मस्त बायका फुगल्यात तसे वडे. हे मी कापणार नाही काही झालं तरी. तव्याने हात झाले काळे. तुम्हाला कळलंच आहे की आपल्याकडे आज कोंबडी वड्यांचा बेत आहे. त्यासाठी बनले जातात हे वडे, कोंबडी वड्यांचे वडे. आणि व्हेजवाल्यांसाठी काय काळे वाटाण्याची उसळ स्पेशल.
आणि वडे आणि हे मस्तपैकी काजू पण भाजलेले आहेत. आराध्या वडे टेस्ट करते. हे कसे लागलेत वडे तुला? मस्त लागतात ना? ब्रश केलास का? बाजूला ब्रश कसा उभा केलाय बघा तिचा. इलेक्ट्रिक ब्रश आहे ना. आणि मागे बघ कोंबडी आहे. आणि तू काय खाते माहितीये का? तू काय खाते? कोंबडी वडे. ती कोंबडी आणि हे कोंबडी वडे. आणि कोण खाते? चिमणी. कोंबडी वड्याचे वडे पण बनतायत आणि आपले कोंबडी म्हणजे चिकन पण बनणार आहे ते चुलीवरती. आज स्पेशल चुलीवरचं चिकन मिळणार आहे आपल्याला खायला. आणि मित्र बहिणी एकदम सुगरण आहेत. सगळं जेवण अप्रतिम बनवतं जेवण. हो आता बघा ह्या वडे पण शिकतायत आणि ह्यांना आता खायला घालणार आहेत ठाण्याला गेल्यावर आम्ही. आहे की नाही हो? हां यांच्याकडच्या नॉनव्हेज मध्ये सगळे आयटम टेस्ट केलेत. चिकन मटन काय? हा कोळंबीचा राईस पण. कशा कोंबड्या सुटल्या आहेत बाहेर. आणि इतर आपले सगळे पिल्लावळ घेऊन फिरते. पण ह्यातली कुठली कोंबडी नाही आपल्याकडे आज कोंबडी वड्यांना. आपण बाहेरनं आणली आहे कोंबडी. हे आपल्या सगळ्या घरच्या आहेत. हे बघा कोकणात आलाय तर कोकणात पद्धतीनेच खाल्लं पाहिजे. वड्या खातात चहा बरोबर. आपले सातारचे आहेत. आम्ही सांगलीच आहे. सातारचे आहेत. चहा बरोबर ते खाल्लं. चहा बरोबर कसा लागतो विचारतात. एकदम छान. छान लागतं. खरंच छान लागतं. मी त्यांना आयडिया दिली म्हणजे चहा बरोबर खाऊया म्हणून. सगळे आता मस्त वडे आणि चहाचा आनंद घेतात. कोंबडी वड्यासाठी कोंबडी बारीक करणं चालू आहे आणि यांच्या त्यांची मास्टरी आहे. बारीक 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 करतात एकदम. आणि गायकवाडीकडे मला वाटतं कांदे कापायचंच काम आहे की काय रोज. हा कशा जोडीने वडे चाय जोडीने वडे चहा. बघा लगेच त्यांना आवडलं नाही. बघा हे पण जोडीने आले लगेच चाय वडे खायला. आणि यांची जोडी जरा तिकडे आतमध्ये बसली आहे. तिकडे वडे खात आहेत. आणि हे बघा ह्या चुलीवर चिकन बनायची तयारी. कोंबडी वड्याचं चिकन त्या चुलीवर बनणार आहे मस्तपैकी. बालाजी गँग पूर्ण जोश मध्ये पुन्हा एकदा वडे बनवायला. सकाळी चहा बरोबर खाल्ले सगळे. आता हे चिकन बरोबर. बघा इकडे मस्त कुठले मासे ते बांगडा. बघा बांगडे तळले जातात. आज दुपारच्या जेवणात बराच काहीतरी मेनू आहे. कोंबडी वडे बांगडा आणि व्हेजवाला पण मेनू आहे. मळे मासे पण आहेत. मळे मासे पण आहेत. आणि हे आहे चिकन. उघड उघड. हो स्पेशल कोंबडी वड्यांचं चिकन. रस्सा बघा असा लाल मस्त पैकी झालाय आणि चुलीवर शिजलंय. हे मस्त चुलीवर बनवलेलं चिकन आहे. आणि वडे तुम्ही बघितलं बाहेर चालू आहेत. आता आपल्याला मस्त हे हादडायचंय. आर्या हादडणार आहे ऑफकोर्स. बघा काय सोलतात बघा. बांगडा बांगडा तंदूर खात आहेत. हे बघा बघा बांगडा तंदूर. घ्या रे घे तुला पण. आणि प्रतीक पण खातोय बांगडा तंदूर. हे बघा ही अक्षता सगळ्यांना शिकवते कसा खायचा बांगडा. तो ओमकारला द्या ना अक्षता. बघा अथर्वाकडे पण आहे बांगडा. सगळे बांगडा बांगडा मजा करतात सगळे. भारी वाटतंय ना. असा कधी खाते का तू बांगडा? पण हे बघा इथे येऊन खाते गावाला येऊन. भारी वाटतंय. या मस्त असा तंदूर केलेला बांगडा म्हणजे तळलेला फ्रेश गरमागरम.
हा बघा आपला ओमकार पण खातो बघा कसा. हा बघा ओमकार पण काय खातो. ओमकार बांगडा खातो ओमकार पण. बघा आज आपली सगळी पंगत बसली आहे मस्तपैकी जेवायला. आणि व्हेज आहे जेवण. ही व्हेजची पंगत आहे वेगळी स्पेशल. व्हेज मध्ये काय वडे आहेत. हा मिरच्या पण आहेत तळलेल्या मस्तपैकी. कांदा लिंबू हा सगळं आहे. हो आणि नॉनव्हेज तुम्हाला मी सांगितलं नॉनव्हेजचं काय ते मस्तपैकी कोंबडी वडे. हे बघा चिकन आणि वडे आणि मळ्याचे मासे यांनी खाल्ले ऑलरेडी आणि बांगडे पण खाल्ले. अशी पंगत बसली आहे. आणि इथं पापड राहिले होते व्हेजवाल्यांचे. जास्त नाही व्हेज का लिहिलं नाही त्याच्यावर पण व्हेजसाठी स्पेशल पापड ते पण आलेत आता. आणि मळ्याचे मासे आणि हे बघा बघा हे मस्तपैकी असे मळीचे मासे. हा मी तुम्हाला सांगणार सकाळी तो आला होता ना बोललात ना मळीचे मासे. हे पण आपल्याला याच्यावर पण ताव मारायचं आहे. पण इकडे जरा व्हेजची पंगत वेगळी आहे. आपण याला लांब ठेवूया जरासं. त्यांना वास आला तर तिकडून तिकडे येतील आपल्याकडे. का खायला येतील व्हेजवाले. चला सगळे बघा पोरं थांबत पण नाहीत. लय सटासट सुरू आहे. काय कोंबडी वडे कसे आहेत. अप्रतिक ना अरे वा जोडी आहे. 2 गाय जास्त खाणार का. हा तिकडे माईल आंबे घ्या. आंबेवाली बसली आहे. दुपारचा आंबे खाण्याचा प्रोग्राम चालू आहे. दुपार काय संध्याकाळ झाली 5:30 वाजले. गाडी चालू आहे इथे. मला व्हिडिओ देतो सावकाश. याच्यात काय माहिती आहे का. याच्यात तांदूळ लेकीची सोय. गाडी टायर आणलाय. हा ट्रॅक्टरचा टायर आहे. ट्रॅक्टरचा टायर खाली धक्का तांदूळ साठवलेले तांदूळ या वर्षाचे. आणि एवढ्याचे 100 किलो तांदूळ आहेत. काय म्हणतात तुमच्याकडे नाही. जागुष्णकडे नाही असे नाही बांधत नाही. आमच्याकडे सगळ्यांकडे असेच. आता मी पण ह्याच वर्षी बघितलं. दरवर्षी नाही तो आहे ना. हा थोडासा दाबत होता मग मला वाटलं आतमध्ये खराब आहे का काय म्हणून कापून बघितलं. चांगलं आहे आंबा चांगला आहे. कुठल्या जातीचा माहित नाही पण चांगला आहे. म्हणून तो हो तसंच देणार होते. खायला डायरेक्ट झाडावरचे. सासरे कुठे गेले. आता बघा तिकडे चालले. ते झाडावरचे आताच आंबे घेऊन आले. आणि कैऱ्या पण आहेत झाडावरच्या. आणि कैऱ्या पण आणल्यात. हे बघा नाही हे बघा कैऱ्या पण आणल्यात त्यांनी बऱ्याचशा. आणि इकडे बघा हा ढीग बघा. एवढे आंबे आताच खाऊन झालेत. हो त्यांना वाटलं मीच खाल्ली. हो तुम्ही नाही काय खाली एवढे आंबे असतात. आता कोणी खाल्ले ते सांगत नाही पण एवढे आंबे खाऊन झाले आताच. हे बघा सूप भरून आंब्याच्या साली आहेत फक्त या. हा आणि मस्त झोकागत बसली आहे. ह्याला काय म्हणतात काय ह्याला. मुडी सोडतायत जागुष्टे. हो नाव घ्या हो नाव घ्या. अरे असं कसं एवढे आहे का. आता हा गाड सोडताना नाव घ्यायला लागतं ना. नाव घ्यायला लागतं मग म्हणून ते लगेच आतमध्ये पाहिले नाव घ्यायला लागेल म्हणून सासरे.
ओ जाऊ दे तुम्ही बाजूला मैत्री येतात नाव घ्यायला या इकडे ओ जाऊ मैत्री साहेब मेत्रे साहेब वा दोघांनी पण उडवा. दोन्ही मुडी घ्या. पुढे घ्या, पुढे घ्या. एवढा त्रास नाही. कर ना काय धर कर मी चाललो तुम्ही जाताय ना हो मी चाललो ते बसले परत आता गजाली बघ ऐकतात ते नुसती पळवते पळवते तू माझे कपडे हे करून टाक जाते मी करते सगळा आवाज जातोय मग तू टेन्शन घेऊ नको नाव घ्या हो नाव घ्या नाव घ्यायला पाहिजे अहो निदान काहीतरी नाव घ्या आमचं नाव ना माहित नाही आम्ही जागृतीच्या वहिनीत म्हणतोय आता जाऊ दे असं कसं अरे वा ह्यांनी घ्या आणि आपल्याला सोडा हो जाऊ दे तुम्ही नाव घ्या लवकर मराठी वर्षाचा पहिला सण गुढीपाडवा. गुढीपाडव्याला उभारतात गुढी. उज्ज्वलाचं नाव घेऊन सोडतो मुडी. तांदळाची मुडी. छान. मुडीला लावली मुडी. वा 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 अप्रतिम अप्रतिम. हा पप्प्याचं अप्रतिम प्रतीक. एक नंबर प्रतीकचं हा एक नंबर आपण नावात एक्सपर्ट आहेत मित्राचे. नाही नाही. हो घ्या हो पण सुरुवात तुम्ही केली ना नाव घेण्यासाठी त्यांच्या हातात दिलं लगेच तर होता घेतला नाही सुरुवात तुम्ही केली उडी. काय बोलले आठवले आता सोडून झाली मुडी. हा. पण मारतील उडी. घोडी बनवायची आयडिया नाही भारी बनायची. हे बघा तांदूळ या बघा हे काय ते बापरे. हा, याला सोपं निघाला काम आहे खजाना खोलला खजाना निघाला त्याला. बनवायची सोपं. पण बनवलं कसं आहे असं बांधायला है ना. हा कुठला तांदूळ आहे वाडा कोलम हा बघा हा वाडा कोलम आणि याच्यात 26-27 पायला तांदूळ बसतो ह्या याच्यात मुडीमध्ये म्हणजे अंदाजे 78-80 किलो. वा आणि बांधली पण भारी होती मुडी.